झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये या संपूर्ण मुस्लिम पट्ट्यामध्ये राहणारा माझा मराठी मुसलमान जो आहे याच्या नावावरती येऊन राहणारे बाहेरचे लोक येऊन इथे जे तांडव करतात, बाहेरच्या राज्यांमध्ये येतात, पाकिस्तान बांगलादेशात येतात आणि इथे वास्तव्याला राहतात. या महाराष्ट्रामध्ये अतिरेकी पोचण्याचे जे काही अड्डे आहेत त्याच्यामध्ये हा मालेगाव देखील त्यातला एक अड्डा आहे. माझ्या महाराष्ट्रामधला वर्षानुवर्ष इथे राहणारा जो माझा मराठी मुसलमान जो आहे त्याच्या नावावरती येऊन इकडे राहतात. सुरुवातीला वाटतं माझ्या धर्माचा माणूस आहे, नंतर कळलं अतिरेकी आहे. या बॉम्बस्फोटांचे धागेदोरे सापडत असताना पहिल्यांदा लक्ष कुठे जातं? भिंग जातं कुठे? पहिलं भिवंडीत जातं, मालेगावात जातं. आपल्या बाजूला येऊन कोण लोक राहत आहेत, कोण लोक आहेत याचा आम्हाला थांग करता नाही. बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिसांच्या गाड्या ज्यावेळेला फिरायला लागतात त्यावेळेला आम्हाला कळायला लागतं, अरे चहा तो आमच्याकडेच होता. परवा दिवशीच माझ्याबरोबर टपरीवर चहा प्यायला. इतक्या गंभीर वातावरणामध्ये आपण ही शहरं सगळी जगवतोय. पुढच्या लहान पिढ्या जन्माला येत आहेत, काय नशिबात त्यांच्या वाढून ठेवतोय आपण. काय करून ठेवतोय? नोकऱ्या नाही, काही नाही, शिक्षण नाही, नुसते तांडीच्या तांडीत फिरतायत. शहरामधल्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना इथे काही करावं असं वाटत नाही. याचं कारण दृष्टीच नाही ती. आणि याच्यामुळे ही सगळी महाराष्ट्रातली शहरं सगळी बदनाम होत आहेत. उघड्यावरती गटारं काय वाहत आहेत. स्वाईन फ्लूचं प्रमाण सर्वात जास्ती मालेगावात. रोगराईने पछाडलेलं. यात आमच्या निवडणुका. दुसरा धंदा काय देशाला? त्याला लोकसभा झाली की विधानसभा, विधानसभा झाली की महानगरपालिका, त्याच्याबरोबर मग त्या नगरपालिका, मग त्या आमच्या जिल्हा परिषदा, मग आमच्या पंचायत समित्या, त्याच्यानंतर परत आमच्या नगरपालिका. चालू आहे धंदा, चालू, सतत चालू आमच्याकडे. फक्त निवडणुका, कामं करायला वेळ नाही. निवडणुकांचा विचार पहिला जास्ती आमच्या डोक्यात. संपूर्ण महाराष्ट्राची वाट लागली तरी चालेल, गाढवाचा नांगर फिरला तरी चालेल, पण आम्ही निवडणुकांचा विचार पहिला करतो. आम्हाला शहरांचं काय बनवाईट झालं आम्हाला त्याची काय देणं घेणं नाही. निवडणुका, फक्त निवडणुका. आत्ताच तर संपल्या निवडणुका, लगेच लागल्या परत. मालेगाव, भिवंडी सगळ्या परत लागल्या. सगळ्यांना परत चिंता. मला असल्या निवडणुकांमध्ये शून्य इंटरेस्ट आहे. त्याच्या शिटी आता तोंडात पाहिजे घुमला त्याच्यात. मी बोलत असताना मला असले धंदे आवडत नाहीत. मला हे बोलतोय तुमच्यासाठी बोलतोय. नुसती मालेगावचं घेऊ नका तुम्ही. आज मुंबई शहराची तीच अवस्था, नाशिकची ही तीच अवस्था, पुण्याची ही तीच अवस्था, नागपूरची तीच अवस्था. बाहेरून नुसते लोंडेच्या लोंडे येत आहेत. आज महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. तो काय फक्त महाराष्ट्रातल्या लोकांमुळे निर्माण झाला? महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांमुळे निश्चित निर्माण झाला. परंतु येणारे बाहेरची जी लोक आहेत, बाहेरच्या राज्यांमध्ये येणारी लोक आहेत, कारण ते सगळे अख्खे प्रदेश, सगळी राज्य ओसाड, जी काही प्रगती दिसते आज ती महाराष्ट्रामध्ये दिसते. आणि त्याच्यामुळे सगळे लोंढे आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आणि भोगावं कोणाला लागतंय? इथल्या मराठी माणसाला भोगायला लागते ते. इथल्या मराठी माता भगिनींना भोगायला लागते ते की आमच्या तोंडचं पाणी पळतंय का? कारण बाहेरून लोक येत आहेत. आम्ही त्याला पोचण्याचा ठेका घेतलाय महाराष्ट्राने. पाकिस्तान, बांगलादेशातलं लोक येतातच आहेत, बाहेरच्या राज्यातलं लोक येत आहेत. वर्तमानपत्राचं सकाळचं पान उघडलं, नुसती निराशा.
आमच्या चॅनलवरती कुठचंही चॅनल बघा, बातम्या पाहताना निराशा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.